नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवते उन्हाळ्यासाठी खास अशी रेसिपी ज्वारीचं आंबील. ज्वारीच्या पिठाचं आंबील बनवतोय आपण. त्यासाठी बघा आपण इथं एक अर्धा कप इथं ज्वारीचं पीठ मी चाळून घेतलेले आहे. तर व्यवस्थित आपण पीठ चाळून घेतले. त्यानंतर आपल्याला ताक लागणार आहे. ह्याच्या ठिकाणी तुम्ही दही पण वापरू शकता. तर मी एक छोटी लोटी भरून इथं ताक घेतलेले आहे. त्यानंतर बघा इथं लागणार आहे 2-3 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि 2 मिरच्या कमी तिखटवाल्या, कोथिंबीर लागेल, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ, पाणी आणि तेल. तर सर्वात आधी आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ठेचा आपण खलबत्त्यात बनवतोय. तर मिरच्या इथं घालून घेऊया. पहिल्यांदा मिरच्याचे तुकडे केले. त्यानंतर बघा ह्याच्यात आपल्याला लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्यात, आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आणि थोडंसं जिरं टाकायचे. आता हे सर्व बारीक होण्यासाठी पटकन ह्याच्यावर थोडं मीठ टाकूया. मीठ टाकल्यामुळे बघा इथं पटकन मिरची बारीक होती. इकडं तिकडं लसूण मिरची उडत नाही. त्यामुळे आपण इथं थोडं मीठ टाकून ह्याला टेचून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा ह्याचा आबडधोबड असा आपण हा ठेचा बनवून घेणार आहे. तर जास्त बारीक न करता थोडा आबडधोबड आपल्याला हा ठेचा करायचा आहे. ते इथं बघा मिरची लसूण कुटून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण मिरची आणि लसूण बघा कुटून घेतलेले. तर इथं बघू शकता आबडधोबड अशी लसूण मिरची आपण इथं कुटून घेतली. 1 चमचाभर आपलं वाटण झालेलं आहे. कढई ठेवली. लगेचच आपण कढई तापली की ह्यामध्ये थोडंसं तेल घालू. 3-4 चमचे तेल टाकते. ह्या ठिकाणी तुम्ही तूप पण वापरू शकता. त्याच्यावर थोडंसं पुन्हा एकदा जिरं टाकू. वाटणात पण टाकलेलं आहे आणि आपला मिरचीचा केलेला 1 चमचा ठेचा आपण इथं फोडणीमध्ये घालून घेऊया. थोडा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं. 1 मिनिट 1-2 मिनटं व्यवस्थित असं एकसारखं ह्याला परतून घेतलंय. लसणाचा कलर बदललाय. त्यामध्ये आता आपण एक अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. तर अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले. चवीनुसार वरनं मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आता इकडं अधनाला उकळी येईपर्यंत आपण इथं बघा 3 ते 4 चमचे आपण चाळलेलं ज्वारीचं पीठ घेतोय आणि त्यामध्ये आपण हे ताक टाकून गुठळ्या मोडून आपण याला व्यवस्थित अशी चांगली पेस्ट बनवून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण बघा इथं ताक टाकून छान अशी ह्या ज्वारीच्या पिठाची पेस्ट बनवून घेतली. इकडं आधण पण आपलं छान उकळलेलं आहे. आता उकळलेल्या आधणामध्ये आपल्याला इथं ज्वारीचं पीठ आपण जे मिक्स करून घेतले ताकामध्ये ते घालून घ्यायचे. आता ह्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण इथं ह्याच्यात टाकून घेऊया. तर जास्त घट्ट न करता आपल्याला प्यायला येईल ह्या पद्धतीने आपल्याला हे आंबील बनवायचे. तर इथं बघू शकता तुम्ही 1 ग्लासभर पाणी आपण इथं वापरलं आणि साधारण आपण इथं 100 ते 150 ग्राम आपण इथं ताक वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने पातळसर असं आपल्याला हे आंबील बनवायचे. गॅस थोडा मीडियम साईजचा ठेवला आहे. तर इथं बघू शकता लगेचच आपले आंबील छान असं उकळून आलेलं आहे. तर ह्यातलं पीठ व्यवस्थित शिजेपर्यंत ह्याला व्यवस्थित असा घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. वरून थोडीशी ताजी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे आपण. आता आपलं आंबील तयार आहे. गॅस आपण इथं बंद करून घेणार आहे आता. तर इथं बघू शकता छान असं घट्टसर आपण हे उन्हाळ्यात पिण्यासाठी आंबील बनवलेलं आहे. आता आपण ह्याला लगेचच आता एका मातीच्या भांड्यात ओतून घेऊया. तर इथं बघू शकता छान असं घट्टसर अगदी आपला प्यायला पण येईल आणि चमच्याने सुद्धा आपल्याला हे खाता येईल असं हे छान असं आपण घट्टसर आंबील बनवलेलं आहे. वरून छान ताजी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे. तर इथं बघू शकता हे आंबील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून पण पिऊ शकता किंवा गरम पण पिऊ शकता. चवीला खूप अप्रतिम लागतं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पोटाला थंडावा देण्यासाठी अशा पद्धतीचं आंबील तुम्ही एकदा तरी करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.